थेसलोनिक मंडळीला लिहिते. आपण पाहिलं की मागच्या आठवड्यात पाहिलं की देवाचं जे येशूचं जे दुसरं आगमन होणार आहे, या दुसऱ्या आगमनामध्ये दोन प्रकारचे ज्याला म्हणतो ना भाग पडणार आहे. एक विश्वास, जे येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारे आहेत ते काय होणार आहे, रॅप्चर होऊन निघून जाणार आहे आणि उरलेल्या लोकांवरती न्याय उतरून येणार आहे. बरोबर, हे आपण पाहिलेलं होतं. आणि मोचर आपण सांगतो की त्यावेळेस सर्व संकट आणि जी सहनशीलता आपण सहन करत आहोत जगामध्ये, त्यामध्ये आपण काय दाखवते, विश्वास दाखवते. म्हणून हे आमच्या काय यथार्थ न्यायाचे आपण प्रदर्शन करतो की संकटाची परतफेड आम्हाला संकटाने करायची नाहीये. हे आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं. आता पाऊल त्याच्याही पुढे जातोय, त्यापुढे काहीतरी तो सांगायचा प्रयत्न करतोय का. तो म्हणतो, बंधुजन हो, आपल्या प्रभू येशूचे आगमन. नंबर 1 की आगमनाबद्दल तो सांगतोय, येशू ख्रिस्ताचं आगमन. ओके. आणि नंबर 2 त्याच्या जवळ एकत्र होणं. प्रेज द लॉर्ड. म्हणजे इथं दोन भाग आहे. येशूचं आगमन कशाला होतं, येशूचं आगमन का होणार आहे, त्याच्या जवळ एकत्र होण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. बघा वचन, आपण वचन वाचत असताना पवित्र आपण प्रार्थना काय केली, पवित्र आत्मा आम्हाला बुद्धी दे, ज्ञान दे की वचन सांगण्यासाठी सहज सोप्यारित्या वचन आम्हाला सांगण्यासाठी सामर्थ्य दे. प्रेज द लॉर्ड. आणि आपण वचन ऐकत म्हणजे मी जरी पवित्र आत्मा माझ्या मुखाद्वारे शिक्षक म्हणून शिकवतोय, तरी विद्यार्थीद्वारे तुम्ही काय करताय, ते ग्रहण करताय. बरोबर. आणि ते ग्रहण करून ते बीज जे आहे, वचनाचं जे बीज आहे ना, ते तुमच्यामध्ये असं रुजलं जातं की वचन सहज सोप्यारित्या तुम्हाला समजून यावं, कळून यावं. प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन कशासाठी होणार आहे, की त्याच्या जवळ आपलं एकत्र येणार आहे आपण. प्रेज द लॉर्ड. आणि वचन सांगते पुढं, आम्ही तुम्हाला काय करत आहे, इथं आपण काय करतोय, विनंती. पाऊल हा जरी प्रेषित आहे तरी तो काय करत आहे, विनंती करत आहे. प्रेज द लॉर्ड. पुलपिटवरचा पास्टर हा बायफोर्स करू शकत नाही मंडळीवरती, तो विनंती करू शकतो. प्रेज द लॉर्ड. कारण पवित्र आत्मा कोणावरती बायफोर्स करत नाही, परमेश्वर करत नाही, ना की येशू पण करत नाही. प्रेज द लॉर्ड. त्यामुळं पास्टरांनी पण बायफोर्स करायचं नाही. प्रेज द लॉर्ड. मंडळीला जसं हवंय, या जशा प्रकारे मंडळीला चालायचंय, मार्गदर्शन करणं हे पुलपिटचं काम आहे. आणि योग्य प्रकारचं आचरण करणं, या आज्ञेप्रमाणे, या वचनाप्रमाणे आपल्या अंतःकरणात आणायचं का नाही, हे मंडळीचं काम आहे. प्रेज द लॉर्ड. बरोबर. म्हणजे मंडळी सुद्धा वचनाला अनुरूप आपल्या इच्छे योजनेप्रमाणे होणं गरजेचं आहे. कारण जर मी बायफोर्स केलं तर तुम्ही त्याचा स्वीकार करणार नाही. जरी चर्च मध्ये केलं तरी घरी झाल्यावर गेल्यानंतर करणार नाही. बरोबर आहे. पण जर आनंदाने स्वीकार केला तर तुम्ही चर्च मध्ये पण स्वीकार करताल, बाहेर पण स्वीकार करताल, तुमच्या जीवनामध्ये पण स्वीकार करताल. कारण वचन तुम्हाला पटतंय. परमेश्वराची आज्ञा बायफोर्स नसते. परमेश्वराची जरी विश्वास असला तर आज्ञा पालन हे प्रत्येकाच्या वैयक्तिक बाब आहे. प्रत्येक वैयक्तिक विश्वासाने आज्ञा पालन परमेश्वराची करत असतो. आणि जसं विश्वासाने आज्ञा पालन करत असतात त्याप्रमाणे तुम्ही आशीर्वादित पण होणार आहे. प्रेज द लॉर्ड. बरोबर. त्यामुळं इथं पाऊल जरी प्रेषित आहे, त्या चर्चचा मुख्य आहे, तरी तो थेसलोनिका लोकांना काय म्हणतोय की मी विनंती करतोय. म्हणजे हे तेल आहे. आपण मागच्या वेळेस पाहिलं शहाण्या मूर्ख कुमारिकेसाठी सारखं एक्स्ट्रा तेल ही त्यांची चॉईस होती, ना की बाय फोर्स होतं. त्यांना कोणी सांगितलं नाही. पवित्र आत्म्याने त्यांना सांगितलं की जर वारास येण्यास विलंब लागला तर तुझ्याकडे एक्स्ट्रा तेल पाहिजे. आणि मग त्यांनी काय केलं, ऐकलं, ते विनंतीला एक्सेप्ट केलं. त्यांना सुद्धा पटलं, त्यांनी सुद्धा आज्ञा पालनाचा स्वीकार केला. आणि काय झालं मग, त्याचा फायदा काय झाला की वर त्यावेळेस मध्यरात्री आला, त्यावेळेस ते तेल घेतलेलं वारासमोर सापडले. हा आशीर्वाद आहे.
ज्यांच्याकडे तेल सापडलं नाही ते दुसऱ्या वेळेस आले, तेव्हापर्यंत दरवाजा बंद झाला. म्हणजे दोघांकडे चॉईस आहे, चॉईस होती त्यावेळेस. जर बघितलं की बाबा हा प्रतीक जो आहे हा एक्स्ट्रा तेल घेऊन उभा आहे, तर मी म्हणायला पाहिजे प्रतीकला की बाबा तू एक्स्ट्रा आत्मेद्वारे वाटतं की एक्स्ट्रा तेल मी घेणं गरजेचं आहे, कारण जर मला वारस जर विलंब लागला तर मी काय करणार, एक्स्ट्रा तेल मला हवं. म्हणजे मूर्ख कुमारिकांनी बघ, त्यांनी मूर्ख शहाण्या कुमारिकांनी ते तेल लपवून तर नव्हतं ठेवलं ना, उघड होतं. मग त्यांनी विचारायचं तिला त्यांना कशाला घेतलं हे जर त्यांना कळलं असतं की हे नाही घेतलं तर मी पण घेणं गरजेचं आहे. हा जर आज्ञा पालन करत आहे तर मला पण आज्ञा पालन करणं गरजेचं आहे. का माहिती का, बरोबर आहे, वारास जर विलंब लागला तर माझ्याकडे पण तेल हवं ना. म्हणजे तेलाची तयारी हे वर आल्यावरती अचानक करण्याची जी आहे, मी मागच्या वेळेसच म्हटलं, तयारीची वेळ आणि ट्विंकल ऑफ आय म्हणजे येशू ख्रिस्ताचं आगमन जे आहे ना, यामध्ये फरक आहे. तयारीच्या वेळेला जसा आता जो आपण पुढे पाहणार आहोत, आणि बरोबर मी हा संदेश देऊ का नको मी आत्म्याला विचारत होतो, आणि ब्रदरांनी नेमकं तोच यशया 55 काढला आणि त्याच्यामध्ये नोहाचा उल्लेख होता. मी तेच पाहत होतो की आत्म्याद्वारे जर मला बोललं तर मी तोच संदेश सांगतो, नाही तर मी संदेश वेगळा सांगणार होतो. म्हणजे काही गोष्टी अशा असतात की आत्म्याच्या द्वारे आपल्याला समर्पण होणं गरजेचं आहे. पण मी काय संदेश घेऊन आला हे त्यांना काय मी रात्री बोलवून सांगितलं नाही, त्यांनी त्यांच्या मनाने ते काढलं आणि मला जे काही सांगायचं होतं नेमकं तेच त्यांनी काढलेलं. कळतं तुम्हाला, म्हणजे सांगायचं उद्देश एक्स्ट्रा तेल जर आपण पाहता ते मूर्ख कुमारिका, तर त्यांनी पण आधी विचारणं गरजेचं आहे की एक्स्ट्रा तेल तुम्ही का घेतलं. शाळात आणि निमिष्ठात म्हणजे पापणी लावण्याच्या आधी संपूर्ण चर्च निघून जाईल. तुम्ही विचार करू शकता, त्याला म्हणजे पापणी लावण्याच्या वेळेमध्ये जर मंडळी निघून जाईल, एखादा विचार येण्याच्या आधीच मंडळी निघून जाईल, मग ते तेल आणणं तर गोष्ट वेगळी. पण आता जी वेळ आहे ही तयारीची वेळ आहे, आणि तयारीच्या वेळेला तयारीची जी वेळ असते त्याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये, कारण ती कृपा आहे. कृपेचा अवहेर करता कामा नये, कृपेचा मान सन्मान करणं गरजेचं आहे. आणि कृपा जी आहे ना ही आमच्या अंतःकरणामध्ये विश्वासाच्या द्वारे फलद्रूप करणं गरजेचं आहे. आशा म्हणतो आपण त्याला. आशा म्हणजे काय, वचनावरती पुढे जे घडणार आहे ना त्या वचनाला धरून चालणं. प्रेज द लॉर्ड. ही जी आशा आहे ना, गौरवयुक्त जी आशा आहे की येशू येणार आहे, तर मला काय करावं लागेल, ते एक माझ्याकडे जे तेल आहे हे संपता कामा नये. पवित्र आत्म्याचं जे मला लीड करतोय, पवित्र आत्मा मला जो गायडन्स करतोय डेली, तर मला नित्य नियमाने देवाच्या वचनात देवाच्या सानिध्यात बसणं गरजेचं आहे. का माहिती का, की माझं जे तेल आहे देवाप्रत्यर्थ हे संपता कामा नये. जगाचा मोहवास, या जगाचे विचार, या मीडियाच्या कल्पना, या जगातल्या गोष्टी माझ्या विचार कल्पनावर त्या हवी होऊ नये. प्रेज द लॉर्ड. आता जे बाह्य वातावरण तुम्ही बघता ह्याचा पगडा तुमच्या विचार कल्पनावरती होऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. पण तो जर नसेल व्हायचं तर तुम्हाला चर्चच्या आतमध्ये सापडणं गरजेचं आहे, ना की बाहेर. प्रेज द लॉर्ड. बरोबर. म्हणजे वचन काय सांगतं, विनंती करतो. कसलं, येशूचं दुसरं आगमन च्या वेळेस काय होणार आहे, आपण परमेश्वरासमोर येशू समोर एकत्र येणार आहोत. ओके. दुसरं वचन, तुम्ही घाबरू नका, प्रभूचा दिवस येऊन ठेपला आहे असे सांगणाऱ्या आत्म्याने किंवा जणू काही आम्हाकडून आलेल्या वचनाने अथवा पत्राने घाबरू नका. हा, तुम्ही ओके आत्मिक रित्या स्थिर राहणं म्हणजे आपण पाहतो की वचनात आणि विश्वासामध्ये आपण काय राहिलं पाहिजे, टिकून राहणं गरजेचं आहे. फेथ, विश्वास हा सोडता कामा नये. धीर आणि विश्वास काय, हे आत्म्याची फळ आहे जे आमच्यामध्ये विकसित होणं गरजेचं आहे.
आणि वचन सांगता इथं की आम्ही नित्य नियमाने चर्चमध्ये सापडणं गरजेचं आहे, वचनाचं मनन करणं गरजेचं आहे, पवित्र आत्म्याला आमच्या जीवनामध्ये कार्य करण्याची परवानगी देणं, या पवित्र आत्म्याचा लीड ज्याला म्हणतो, आत्म्याच्या प्रेरणेने चालणं, मनुष्याच्या प्रेरणेने नाही, या मानवी बुद्धीच्या प्रेरणेने नाही, तर आत्म्याच्या प्रेरणेने चालणं. आत्म्याच्या प्रेरणा म्हणजे जर परमेश्वर आत्मा हा जर मला वचनामध्ये बसायला लावतो तर मी वचनामध्ये बसणं गरजेचं आहे. आत्मा मला जर कोणाकडे जाऊन बोलण्यासाठी भाग पडतो तर मला कोणाकडे तरी जाऊन बोलण्यासाठी भाग होतो. या आत्मेची आज्ञा पाळणं गरजेचं आहे. पण फिलिपाला म्हटलं तू शंडाकडे जा, ही त्याची चॉईस आहे. नोहाला म्हटलं तू तारू बांध, ही चॉईस आहे. आज्ञा पाळायची तर नाही. नोहा म्हटलं असं परमेश्वर अजून आकाशात एक पण ढग दिसत नाही, मी कशाला तारू बांधू. जर परमेश्वर म्हणतो तारू बांध तर तारू बांधणं ही आज्ञा पालन करणं गरजेचं आहे. पाऊस कधी येईल माहित नाही, कारण तो महाजल प्रलय आणि त्याच्यासाठी 120 वर्ष लागणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून स्वतःचं संरक्षण नोहाने तारू जर बांधला नसतं तर काय झालं असतं, नोहा त्याची फॅमिली बुडाली असते, बरोबर आहे. आणि नोहा त्याची फॅमिली जर बुडाली असते तर मग पुढं काय झालं असतं जगाचं. मानव नसता राहिला, देवाला परत आदम बनवायला लागला असतं. पण परमेश्वर, नीतिमान व्यक्ती परमेश्वर शोधतो आणि नीतिमान व्यक्ती परमेश्वराचा ऐकतो. प्रेज द लॉर्ड. आपल्या अंतःकरणातल्या गोष्टी बघतो परमेश्वर आणि तो त्या व्यक्तीला निवडतो आणि आपल्या कार्यासाठी उपयोगात आणतो. प्रेज द लॉर्ड. इथं पाऊल काय म्हणतो की घाबरू नका म्हणतो. तो एकदम येशू येणार आहे. राजेश जाधव जरी येऊन सांगितलं येशू येणार आहे तरी दचकून घाबरू नका, कारण वचनाचं ज्ञान तुम्हाला पण होणं गरजेचं आहे. तुम्हाला पण माहिती असणं गरजेचं आहे की पुलपीटवरून येणारा प्रत्येक संदेश जो आहे हा वचनाला धरून आहे का. ह्याचं परीक्षण निरीक्षण मी सांगतो ते उगाचच ऐकू नका, तर वचनामध्ये खरं लिहिलंय का त्याप्रमाणे काय करा, ते पारखा असं म्हटलेलं आहे. प्रत्येक आत्मा पारखा करून मी इथं माझ्यामध्ये एक आत्मा आहे, बरोबर. पवित्र आत्मा नाही म्हणत मी, माझ्यामध्ये आत्मा आहे. म्हणून वचन सांगते संदेश त्याच्या आत्मा, संदेश त्याच्या स्वाधीन असतो. याचा अर्थ काय माहिती का, की माझा आत्मा जर माझ्या स्वाधीन असला, पवित्र आत्म्याच्या स्वाधीन नसला, नीट लक्षात, आत्मा जर पवित्र आत्म्याच्या अधीन नसला, बरोबर आहे, तर माझा आत्मा काय मानवी विचार कल्पनेने चालणार आहे. मागच्या वेळेसच मी सांगितलं शरीर आहे, जीव आहे, पण माझा आत्मा कसा चालतोय, माझा आत्मा माझ्या स्वाधीन आहे. म्हणजे माझा आत्मा मानवी विचार कल्पनेने पण चालू शकतो, बरोबर आहे. नोहा म्हणून देवा मला तर ढग दिसत नाही, मी काय तारवाची तयारी करणार नाही, हा नोहाचा आत्मा नोहाला सांगतोय. पण पवित्र आत्मा काय म्हणतोय, तू तारो बांध, कारण जलप्रलय येणार आहे, तुझ्या कुटुंबाची सुटका जलप्रलय. हा पवित्र आत्मा लीड करतोय त्याच्या आत्म्याला, तर त्याच्या आत्म्याने काय करायचं, ऐकायचं. म्हणून वचन सांगते घाबरून जाऊ नये. पुलपीट वरून म्हणा या YouTube वरून म्हणा, या अनेक जे सेवक संदेष्टे आहेत जगाचे, प्रत्येक व्यक्तीचा कोण कसं सांगतो हे मी कोणाची टीका करत नाही, नीट लक्षात घ्या. पण काही व्हिडिओ, आता मला एका व्यक्तीने व्हिडिओ पाठवला की इस्रायल आणि इराणचं युद्ध चालू आहे म्हणून. हे तो ऑलरेडी 1.5 वर्षापूर्वी चालू आहे. त्यांनी तो व्हिडिओ पाठवला होता 1.5 वर्षापूर्वीचा. मी म्हटलं बाबा तू पेपर वाचतो का नाही, हे 1.5 वर्षापूर्वीची कहाणी आहे, आता काय सांगतोय तू की युद्ध चालू, शेवटचा काळ आलेला आहे. काही जरी आलं या काही जरी दाखवलं म्हणजे सूर्य काळा झाला, सूर्य लाल झाला, काळा झाला, चंद्र लाल झाला, म्हणजे आता काय होणार आहे, रॅप्चर होणार आहे. मध्ये मध्ये म्हटलेलं होतं की वलांडाच्या सणाला सूर्य काळा झाला, चंद्र लाल झाला, नंतर मंडपाच्या सणाला पण तसंच झालं. मग लगेच त्यांनी हे केलं, एक मोठा पास्टर आहे त्यांनी पण सांगितलं 24 सप्टेंबर काहीतरी रॅप्चर होणार आहे. लोक, ख्रिश्चन लोक आपले विचार कल्पना स्वयंपाक सोडून बसले रॅप्चरकडे.
वचनानुसार आहे का ते आम्हाला पाहणं गरजेचं आहे. बरं, तुम्ही वचनामध्ये आहात, तुमच्यामध्ये विश्वास आहे, तुमच्यामध्ये धीर आहे, आत्मिकरित्या तुमच्यामध्ये तेल आहे व्यवस्थित, मग तुमचा रॅप्चर व्हायला घाबरता कशाला? प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे. कारण इथं काय दिलं, घाबरू नका याचा अर्थ काय होतो दुसरा? एखादा व्यक्ती घाबरतो कधी की त्याला आज्ञा नसलं तर, त्याला कळत नसलं तर काय करावं. पण तुम्हाला कळतंय ना काय करायचं, तुम्ही ऑलरेडी करत आहात ना. जर नोहा तारू बांधते तर त्याला घाबरायचं कारण नाही का? कारण ज्यावेळेस तारू बांधणार आहे, तारू पूर्ण होणार आहे ना, मग देव जलप्रलय आणणार. पण देवाने जर सांगितलं तारू बांध, तर तारू बांधायची वेळ देवाला माहिती आहे. प्रेज लॉर्ड. आणि देव अर्ध तारू बांधत असताना पाऊस नाही पाडणार, त्याचा तारू बांधेपर्यंत देव वाट बघणार. आणि दुसरी गोष्ट अशी की तारू बांधून त्याला मदत पण करणार. 3 मजली तारू जर बांधायचं तर विचार, नोहाच्या नोहाचा जो तारू होता हा जवळजवळ आजपासून 5000 वर्ष जुना काळ होता. तेव्हा काही एवढा ऍडव्हान्स नव्हतं. डांबर वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या काळात नोहाने त्या तारवासाठी केला. त्याला देवदूत मदतीस होते, लाकूड उपलब्ध होणं गरजेचं आहे. बरं, नोहा शेतकरी होता, नोहा काय सुतार काम करणारा नव्हता. मग त्याला ज्ञान कोणी दिलं? ज्ञान द्यायला पवित्र आत्मा पाहिजे, देवदूत हवे त्याला मदतीला. एवढी लाकडं कशी काय तोडणार, घेऊन कशी काय आणणार? हे सर्व जे काही विचार कल्पना आपण पाहतो एवढं सोपं नाही येते. पण त्याच्या पाठीमागं देवाचं सामर्थ्य, देवाचं ज्ञान, पवित्र आत्मा हे सर्व कार्य करत होते. की तो देवाची इच्छा योजना पूर्ण करताना ज्यावेळेस तुम्ही दिसताल, नीट लक्षात घ्या, देवाची इच्छा योजना तुमच्या जीवनात पूर्ण करताना दिसताल ना, येशू ख्रिस्त, परमेश्वर, पवित्र आत्मा, देवदूत तुमच्या मदतीस येते. आध्यात्मिक मदत तुमच्या पाठीमागे उभी राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. ओके, आपण येऊन ठेपला आहे असे सांगणाऱ्या आत्म्याने, मी आत्ताच म्हटलेलं, असं सांगणाऱ्या आत्म्याने, म्हणजे प्रत्येक आत्मा जो युट्यूबवर आहे, प्रत्येक आत्मा जो जगामध्ये रॅप्चर बद्दल सांगतोय, हे वचनाला धरून आहे का नाही पाहणं हे त्या सेवकाचं जबाबदारी नाही, तर तुमची जबाबदारी. का माहिती का? कारण पवित्र आत्मा कसा माझ्यात वाहतो तसा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये पण वाहतोय. बरोबर. आणि पवित्र आत्मा ज्यावेळेस तुम्हाला शिकवल की येणारं वचन जे आहे हे देवाकडून आहे, त्यावेळेस काय होणार आहे की तुम्हाला कळेल की हा व्यक्ती योग्य बोलतोय, हा व्यक्ती सत्य बोलतोय, हा व्यक्ती देवाकडून बोलतोय. देवाचा आत्मा जसा माझ्यामध्ये काम करतोय तसं तुमच्यामध्ये पण काम करतोय. प्रेज लॉर्ड. मी जर येशूचा तारणारा म्हणून जर तुम्हाला वचन सांगते, स्वीकार कराय असं जर वचन सांगते, तर पवित्र आत्मा त्या विश्वास त्या व्यक्तीमध्ये पण काम करतोय. त्या व्यक्तीला सुद्धा तो विचार कल्पनामध्ये सांगतोय की पुलपीटवरून येणारं जे वचन आहे हे सत्य आहे. आणि ज्यावेळेस तो पवित्र आत्म्याला आपल्या विचार कल्पनामध्ये वाव देण्यास वेलकम करतो या परवानगी देतो, त्यावेळेस काय होतं माहिती का? तो येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकार करू शकतो. म्हणजे येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकार करण्यामध्ये सुद्धा पवित्र आत्म्याचं इन्व्हॉल्वमेंट आहे. कारण सुवार्थ सांगण्यासाठी, या सामर्थ्य मिळण्यासाठी, या चिन्ह चमत्कार घडण्यासाठी येशू ख्रिस्त म्हटला पेंटिकॉस्टल दिवसापर्यंत वाट पहा, ज्यावेळेस दुसरा कायवार येईल त्याच्यानंतर सुवार्थ सांगा. प्रेज लॉर्ड. बरोबर. कारण त्याच्या आधी त्यांनी सुवार्थ सांगून उपयोग नव्हता. 3 वर्ष येशू 3.5 वर्ष चालत होता, त्यांच्याबरोबर जेवत होता, उठत बसत होता, चिन्ह चमत्कार करत होता. बरोबर आहे. पण येशूला ज्यावेळेस क्रूस खांबावरती टांगलं त्यावेळेस सगळे शिष्य पळून गेले. बरोबर आहे का? कारण अजून तोपर्यंत पवित्र आत्मा जो वचनाचं ज्ञान करून देणारा आत्मा होता, जो वचन प्राप्तीमध्ये चालवणारा आत्मा होता, जो संकल्पना देवाची योजना बनवणारा आत्मा होता, जो आत्मा आमच्या आत्म्याला लीड करणार होता, जो आमच्या आत्म्यामध्ये असलेला परमेश्वराचा दिवा होता, तो अजूनपर्यंत पृथ्वीवरती आला नव्हता आत्म्यामध्ये राहण्यासाठी.
पण ज्यावेळेस आत्मा आला त्यावेळेस पेत्र म्हटला की आम्ही रक्त साक्षी झाले तरी चालेल, पण आम्ही येशूला सोडणार नाही. कळतंय तुम्हाला डिफरन्स? कळतंय? येशूला टांगलेलं असताना ते पळून गेले, पण ज्यावेळेस पवित्र आत्मा आला, स्वतःला क्रूस खांबावरती लटकवत असताना कुठलाही शिष्य या कुठलाही प्रेषित घाबरला नाही. ते असं क्रूस खांबावरती गेले, येशूच्या मरणासाठी तयार झाले. हे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे. हे पवित्र आत्मा लीड केल्यावरती माणसाच्या आत्मेची असलेली तयारी आहे. प्रेज लॉर्ड. म्हणून येशू ज्यावेळेस येणार आहे अशीच आमच्या आत्म्याची सुद्धा तयारी होणं गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. घाबरू नका, स्थिर राहा. कारण वचन ज्यावेळेस येतं स्वर्गारोहणाचं त्यावेळेस तुम्ही आपलं चित्त स्थैर्य डळमळीत होऊ देऊ नका. वचन नीट ऐका की आपण कुठल्या काळामध्ये जगत आहोत. देवाची ह्या काळासाठी योजना काय आहे. प्रेज लॉर्ड. तिसरं वचन, कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका. म्हणजे खोटे सेवक आणि खोटे संदेश शेवटच्या काळामध्ये काय येणार आहे. बरोबर. म्हणजे मानवी बुद्धीने वचन सांगणारे येणार आहे. त्यामुळे आम्हाला जागरूक सतर्क का राहावं की कुठलं वचन देवाच्या सेवकाकडून आहे आणि कुठलं वचन मानवी बुद्धीने आहे, या कुठलं वचन सैतानाकडून आहे, हे पण आम्हाला समजणं गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. आता यरूशलेम माता, मला वाटतं अनेक लोकांनी कदाचित ऐकलं असेल यरूशलेम मातेबद्दल. ते म्हणतात की येशूची वधू ही कोरियामध्ये आलेली आहे. बायबलमध्ये कुठं आहे का ते? नाहीये. मग आम्ही वरतीच मार्गाकडे जात होतो स्वर्गाकडं. बघितलं तर लेफ्टने आपण कुठं नरकाकडेच गेलो. का आपण गेलो ना, आपल्याला फसवण्यात आलं. पण आपण फसलो का? कारण वचनाचं ज्ञान नाही. म्हणून आमचं वचनांमध्ये का बसणं गरजेचं आहे, या योग्य सेवकाचं ऐकणं का गरजेचं आहे की त्याच्याद्वारे आमच्या आत्म्यामध्ये वचनाचं शिक्षण मिळतं आणि आम्ही बालकापासून प्रौढ होतो. येशूचा तारणारा म्हणून आपण स्वीकार केला त्यावेळेस आपण काय होतो, काय म्हटलेलं, आमचा नवीन जन्म झाला. बरोबर आहे ना? असंच म्हटलं जातं ना. येशूचा तारणारा म्हणून स्वीकार केल्याला काय म्हणतो आपण, नवीन जन्म होतो. मग नवीन जन्माचा मुलगा काय 30 वर्षाचा असतो का बाळ असतो? बाळ असतो ना. 30 वर्षाचा कधी होतो तो? प्रौढ झाल्यावरती. मग तसंच नवीन जन्म म्हणजे बालक आहात तुम्ही. आता तुम्हाला काय करायचं, प्रौढापर्यंत जायचं. कशाने? आत्म्याची प्रेरणे, आत्म्याच्या शिक्षणाने, वचनामध्ये चालून, धीर धरून, आत्म्याची फळं विकसित करून. बरोबर. आणि वचनाचं जर ज्ञान मला आहे, बरोबर आहे. बरं, 2 + 2 किती? 4. बरोबर. कशावरून म्हणता तुम्ही? कारण तुम्ही शिकलाय. बरोबर आहे. तसंच आहे. जर एखादा म्हटला की तसं तो मला म्हटला की बाबा हे यरूशलेम माता कोरियामध्ये आली, मी म्हटलं आली का येऊ दे. कारण येशू असं नाही लिहिलं की माझ्या येण्याच्या आधी यरूशलेम माता येणार आहे, असं लिहिलंय का बायबलमध्ये? नाही. आलं तर म्हटले का, मी त्याला स्पष्ट सांगितलं. 2 लेडीज होत्या त्या आणि एक व्यक्ती होता. त्याला सांगितलं बाबा हे खोटा प्रोपागंडा फसू नको, तू तर नरकात चाललेला आहे, हम तो मरेंगे तुझको भी ले डुबेंगे, असं नको करू. तू तर चालल्या लोकांना नको घेऊन जाऊ नरकात. त्यांनी काय ऐकपर्यंत जाणं गरजेचं आहे. म्हणून वचनाचं शिक्षण हे उच्च पातळीचं असणं गरजेचं आहे. शंभरोनी स्त्री, कुष्ठरोगी स्त्री, चिन्ह चमत्कार, या छोट्या छोट्या जे बेसिक असतात ना, या गोष्टीपासून आपण आपला स्तर वचनाचा हा उंच जाणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ओके, पुढे जाऊया आपण. फसू नका. अगोदर कुठल्या दिवसाच्या अगोदर? बरोबर का? वरती लिहिलेलं आहे की ख्रिस्ताचे आगमन व त्याच्याजवळ एकत्र होणे ह्या संदर्भात लिहिते. पण पावलाचं लिहिणं आहे ना, हे खूप ज्याला म्हणतो ना वर खाली करायचं. कारण तो कधी कधी काय करतो, लिहित असताना ना
संदर्भ देत नाही तर असं एकदम लिहितो. त्यामुळे त्याचं लिहिणं आहे ना वर खाली नीट पारखायचं त्याचं. म्हणून काळ व समय याविषयी तुम्हाला काही लिहिण्याची गरज नाही. हा बंधुजन हो, काळ व समय हे लिहिण्याची तुम्हाला गरज नाही. हे कोणाला लिहितोय? बंधुजन हो म्हणजे विश्वासणाऱ्यांना लिहितोय, मंडळीला लिहितोय. कसला काळ व समय? येशू ख्रिस्ताचा येण्याचा काळ आणि समय लिहिण्याची तुम्हाला गरज नाही. पण येशूने तर आम्हाला सांगितलंय ना की तो दिवस आणि ती घटका तुम्हाला ठाऊक नाही. म्हटलंय ना रॅप्चरच्या घटकाचा समय तुम्हाला ठाऊक नाहीये. पण इथं काय म्हणतोय तो? बंधुजन काळ व समय तुम्हाला लिहिण्याची गरज नाहीये. म्हणजे याचा अर्थ काय? घटका समय तुम्हाला माहित आहे. मग माझा प्रश्न आहे, तुम्हाला माहिती आहे का? माहिती आहे का? तुमच्यामध्ये आत्मा राहतोय. ज्या आजूबाजूला घटका चालले तो दिवस नाही माहिती, तो समय नाही माहिती, पण आपण त्या काळातून चाललेलो आहोत हे तुम्हाला माहिती आहे. आत्मा जर म्हणतोय तारू बांध, तर याचा अर्थ जलपुरेला येणार आहे. पण तो कधी येणार आहे ना हे देव सांगेल तुम्हाला. ते आपण नवाच्या ह्याच्यात पाहणार आहोत. योग्य वेळी देव तुम्हाला ऑलरेडी, पण तुम्ही त्या तयारीमध्ये असलेलं सापडा तर मग देव तुम्हाला ते रिव्हील करत. कळतंय तुम्हाला? म्हणजे आपण त्या तयारीमध्ये या त्या मार्गामध्ये जर असल तर तुम्हाला घाबरायचं कारण नाहीये. म्हणून वचन सांगतात घाबरू नका, दचकू नका, कारण काळ व समय तुम्हाला माहिती म्हणतोय. हा दुसरं वचन, कारण तुम्हाला पक्के माहित आहे की जसा रात्री चोर येतो तसाच प्रभूचा दिवस येतो. कारण जसा तुम्हाला काय पक्के माहितीये, काय पक्के माहितीये? रात्रीचा कोण येतो? चोर येतो. तसा प्रभूचा दिवस येतो. याचा अर्थ काय? चोर येतो. चोर म्हणजे कोण? चोरी करणार, पण तो रात्रीचा येतो. रात्रीचा येतो याचा अर्थ काय? रात्रीचा कोण येतो म्हणजे रात्री अंधारामध्ये कोण आहे? अविश्वासणाऱ्या अंधारामध्ये आहे. तेव्हा चोराचा जो काळ व समय हा त्यांना माहित नाही. प्रभूचा दिवस येतो. प्रभूचा दिवस येतो याचा अर्थ काय? आपण दिवसाची प्रजा आहे, आपण प्रकाशाची प्रजा आहे, आपण वचनानुसार चाललेले, आपण चिन्ह चमत्कार बाहेरच्या घटना बघतोय. येशूने सांगितलं शेवटच्या काळामध्ये अशा घटना घडणार आहे. इस्रायलची स्थापना होणार आहे, भूमिकंप होतील आणि सूर्यचंद्रामध्ये काय बदल घडतील. आता ते सूर्यचंद्र आकाशातले तारे त्याच्याबद्दल आपण शिकणार आहोत. नंतर ते नॅचरल सूर्यचंद्र तारे आकाशातले तारे नाहीत. तो म्हणतो की सुवार्ता गाजवली जाईल. अनेक प्रकारे येशू ख्रिस्त बोललेला आहे, जे काळाचा आपण वेळ बघत आहे त्यानुसार. म्हणजे सांगायचं की आपण कोण आहोत? दिवसाची प्रजा आहे, बरोबर आहे. आणि वरती सांगते काळ व समय ह्या लिहिण्याची गरज नाही. याचा अर्थ काय? आपण दिवसाची प्रजा आहोत तर आपल्याला काळ व समय लिहिण्याची गरज नाही. पण रात्रीचा चोर येतो म्हणजे अंधारातली जी लोक आहेत त्यांना काळ व समयची अजिबात कल्पना नाहीये, त्यांना रॅप्चर माहित नाहीये. त्यामुळं चोरासारखं वेळ येणार आहे आणि सैतानाच्या बंधनामध्ये ते अडकणार आहे. त्या जलप्रलयामध्ये ते वाळून जाणार आहे. नोहा हा दिवसाचा आहे, तारू बांधला तो वाचला. बाकीचे लोक जे बाहेरचे हे रात्रीचे. काळ व समय नोहाला माहिती होता, घटना नोहाला माहिती होती, त्यांनी त्याची तयारी पण केली. परमेश्वराच्या वचनात आणि आज्ञा पालनामध्ये तो सापडला, आत्मेच्या प्रेरणेने चालला आणि तो त्याचं घराण्याचं तारण झालं. कळतंय तुम्हाला? पाऊल अशा प्रकारे लिहितो. म्हणून त्याची लिहिण्याची जी स्टाईल आहे ना ही नीट समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड, बरोबर आहे. इथं काय म्हणतोय तो? तिसरं वचन, कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका.
कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा काय होईल? त्याग होईल. विश्वासात चांगला विवेक भाव धर. काय धर? विश्वास आणि चांगला विवेक भाव धर. हे फ्रूट ऑफ द स्पिरिट आहे. विवेक भाव याला सद्विवेक बुद्धी जी आत्म्यामध्ये असते ती. काय कर? विश्वास आणि सद्विवेक बुद्धी धर. कित्येकांनी हा जुगारून दिल्यामुळे त्यांचे विश्वासरूपी तारू फुटले. कित्येकांनी काय केलेले? विश्वास आणि सद्विवेक विवेक भाव काय केलेला आहे? सोडलेला आहे. आणि त्यामुळे काय झालं? तारू फुटलं. प्रेज द लॉर्ड. अनेक लोकांचे तारू फुटलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. आम्हाला कळतं मी काय म्हणतोय आता. विश्वासचा त्याग करणे ह्याबद्दल आपण समजत आहोत. बरोबर आहे. वचन सांगते की विश्वास हा पाऊल तिमोथीला लिहितोय की विश्वास आणि विवेक भाव हा काय कर? धरून ठेव. कारण अनेक लोकांनी विश्वासच सोडून दिलेला आहे आणि ते रूढी परंपराने आणि कुठंतरी आपल्या बुद्धी विचार कल्पनेने या मानवी बुद्धीने चाललेले, या कदाचित माहित नाही खोट्या संदेशाद्वारे पण चाललेले. वचन सांगते झुगारून दिलेले म्हटलेले. त्या झुगारून दिलेले म्हणजे माहित होतं त्यांना, पण त्यांनी काय केलं? अवघड केला त्याचा. वचनानुसार ते चाललेले नाही, ते स्वतःच्या विचार कल्पनाने चालले. म्हणजे त्यांनी काय केलेले? त्याला झुगारून दिलेले. पुढं 20 त्यात हुंडाय अलेक्सांद्र हे आहेत, त्यांनी निंदा करण्याचे सोडून देण्याचे शिकावे. वचन काय सांगते? त्या हुमायून अलेक्झांडर हे आहेत, त्यांनी निंदा करण्याचे सोडून देण्यास काय करावे? शिकावे. कोणाची निंदा करतात ते? पास्टरची निंदा करतात ते, सुवार्थेची निंदा करतात ते, एखादा व्यक्ती काम करत असते त्याची निंदा करतात ते. म्हणजे ते काय करतात? ते सुवार्थ कार्याला अडखळ ठरवते. कळते? सुवार्थ कार्याला विश्वास धरता याचा अर्थ काय? वचन माहिती ना तुम्हाला? बंधुजन एकमेकांवरती प्रीती करा. बरोबर आहे. सुवार्थेच्या कामामध्ये अडखळ करू नका. हे पण आज्ञाच आहे ना. मग एखादा व्यक्ती जर सुवार्थ सांगतोय, योग्य प्रकारची सुवार्थ सांगतोय, तर त्याला सुवार्थ सांगू द्या. प्रेज द लॉर्ड. नाही तो सुवार्थ सांगतोय, तो पब्लिसिटी होतोय, त्याला लोक नावाजतात, युट्यूबवर खूप मिलियन सबस्क्रायबर त्याच्या पाठीमागे आहे, तर माझ्या अंतकरणात दुःख होतं. मला पडू लागतं ते, कारण माझा एकच फॉलोवर नाही. बरोबर. जे पावलाला विरोध करतात ते, की त्या हुमायून व अलेक्झांडर हे आहेत, त्यांनी निंदा करण्याचं सोडून देण्यास शिकावे. म्हणून मी त्यांना सैतानाच्या स्वाधीन केले आहे. याचा अर्थ काय होतो? पाऊल म्हणतोय त्याला इथं सिस्टर परत एकदा वाचा. हे रहस्यमय आहे, गहन आहे. त्यात हुंडाय व अलेक्सांद्र हे आहेत, त्यांनी निंदा करण्याचे सोडून देण्यास शिकावे. म्हणून मी त्यांना सैतानाच्या स्वाधीन केले आहे. पाऊल म्हणतो मी त्यांना सैतानाच्या स्वाधीन केलेले. पाऊल कसं सैतानाच्या स्वाधीन करू शकतो? प्रश्न आहे ना. पाऊल म्हणतोय मी सैतानाच्या स्वाधीन केलेले त्यांना. याचा अर्थ हुमायून हे काय करतात? ते अलेक्झांडर सुवार्थ कार्याला विरोध करतात ते, आणि सुवार्थ कार्याला विरोध करणाऱ्या लोकांसाठी पाऊल प्रार्थना तर करणार नाही. आणि जर पाऊल प्रार्थना करत नाही तर सैतानेही जे कार्य आहे आपलं, त्या अलेक्झांडर आणि जे हुमायून आहे यांच्यावर सैतान जो त्यांच्या अंतःकरणामध्ये कार्य करत आहे ना, तो पण थांबवणार नाही. कारण पाऊल जर प्रार्थना केली, पाऊलाने जर दोघांसाठी मध्यस्थी केली, तर सैतानाला निघून जावं लागेल. पण जर पाऊलाने मध्यस्थी नाही केली तर सैतान त्याचं कार्य करत.
कळतंय तुम्हाला? कारण सैतान ह्या दोघांना ओळखत नाही. सैतान पावलाच्या प्रार्थनेला ओळखतो, सैतान पावलाच्या सामर्थ्याला ओळखतो. आणि पावलाने मध्यस्थी केली तर सैतानाला निघून जाईल. मग येशूने येशूने पेत्रासाठी मध्यस्थी केली का नाही? पेत्रासाठी ज्यावेळेस तो म्हटला, येशू म्हटलं ना सैताना, अरे सैताना निघून जा. पेत्रा ज्यावेळेस म्हटला की तू नको म्हणून तुझ्या ऐवजी मी म्हणतो, बरोबर आहे म्हटला ना येशू, अरे सैताना निघून जा. येशूने प्रार्थना केली ना मध्यस्थीची प्रार्थना, की सैतान तुला चाळणीमध्ये घेऊन चाळण्यासारखा करणार होता, मी मध्यस्थी केली असं येशू म्हणते त्याला. मग तीच मध्यस्थी येशूने यहूदा इस्करियोतबद्दल का नाही केली? कळतंय आपल्याला? पण ह्या गोष्टी छोट्या असल्या तरी आम्हाला समज, येशू तू भेदभाव करतो बाबा, हा गालिलाचा आहे म्हणून तो ह्याच्यासाठी, म्हणजे हा तुझ्या गावाचा आहे म्हणून ह्याच्यासाठी मध्यस्थी करतो, हा तो यहूदाचा आहे म्हणून तू यहूदा इस्करियोतसाठी का मध्यस्थी केलेली आहे? असं आहे का? नाही. कारण यहूदा इस्करियोतने जे करायचं ना ते ऑलरेडी ठरवून ठेवलेलं होतं, ते मला करायचंच आहे, मी आता पाठीमागं हटणार नाही. म्हणून येशूने काय घास भरून म्हटलं त्याला, तुला जे काही करायचं ठरवलंय ना तुम्ही ते करा. तुम्ही जगामध्ये लोकांना जे करायचं ना त्याला काय फोर्स करू शकत नाही. म्हणून पाऊल म्हणते ते तुम्ही विनंती करतोय तुमच्यासाठी की आध्यात्मिक ज्ञान समजून घ्या. तुम्ही येणारा आपण कुठल्या काळामध्ये आहोत, कुठल्या टाइम मध्ये आहोत, कुठल्या समयमध्ये आहोत. म्हणून तो काळ व समय हे तुम्हाला सांगायची गरज नाहीये. कारण तुम्हाला पुलपिट वरून कळतंय की काळ व समय आपण कुठल्या काळामध्ये आहोत, कुठल्या समयामध्ये आहोत, बरोबर. आणि जर तुम्ही वचनानुसार या प्रार्थनेनुसार सापडाल आणि जर विरोध करणारे जर नसाल तर सेवक तुमच्या मध्यस्थीसाठी उभा राहील, सेवकाची प्रार्थना तुमच्यासाठी ऐकली जाईल. कारण देवाला कळतंय की हा व्यक्ती माझ्या सेवे कार्यामध्ये अडथळा आणत नाही, तो त्याला उन्नतीमध्ये तो पास्टरांच्या पाठीमागे उभा आहे, सेवकाच्या पाठीमागे उभा आहे, चर्च पाठीमागे उभा आहे. चर्चला तो फायनान्शियली, फिजिकली आणि मेंटली मदत करत आहे, बरोबर. अशा व्यक्तीची, सेवकाची, अशा व्यक्तीसाठी असलेली मध्यस्थीची प्रार्थना देव ऐकतो. अधोगती या दोघांची की पावलाची मध्यस्थी न झाल्यामुळं हे पुढे दोघ जण, मला नक्कीच वाटतं की आपल्या आयुष्याची धाव यांनी सक्सेसफुली केली नसेल. जीवनाच्या आधीच ते एक्झिट झाले. यहूदा इस्करियोत एक्झिट झालं ते काय त्याचं मारण्याचं वय नव्हतं, आधीच एक्झिट झालं, फास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या म्हणजे एक प्रकारचं मरणच आहे. म्हणजे ते म्हणतात ना आत्मेची हत्या, मरण असलं तरी आत्मेची हत्या एखाद्या व्यक्तीने स्वतःहून केल्यामुळं तो व्यक्ती मध्ये स्वर्गात जाण्याऐवजी तो नरकात जातो. कळतंय तुम्हाला? आत्महत्या कुठल्याही व्यक्तीच्या अंतःकरणात आत्महत्येचा विचार येणं हे सुद्धा सैतानाकडून असतं. नीट लक्षात ठेवा. हा विषय नाही आपला, पण सांगायचं आता. ओके. कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो अनितिमान पुरुष प्रगट हा, कोणाहीकडे फसू नका, कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन, म्हणजे विश्वासाचा त्याग व्हायचा एक समय, बरोबर आहे. म्हणजे विश्वास त्याग कधी होईल माहितीये का? ज्यावेळेस कृपेचा काळ संपल. नीट लक्षात घ्या, विश्वासाचा त्याग जर झाला तर काय होणार आहे? सैतानाचा काळ सुरू होणार आहे. वचन काय सांगते की ह्याला सांगतोय तिमोथीला की तू काय कर, धीर आणि विश्वास आणि चांगला विवेक भाव धर. कित्येकाने हात झुगारून दिल्यामुळे विश्वासरूपी तारू फुटलेले. म्हणजे विश्वासाचा त्याग कोण करतं? ज्याचा विश्वासरूपी तारू फुटलेला आहे. म्हणजे विश्वासरूपी तारू फुटण्याचा एक समय, आणि विश्वासरूपी तारू फुटल्यावरती काय होणार आहे?
तारू फुटणार आहे. कळते तुम्हाला? तारू फुटल्यावर ते काय तरंगत राहणार का ते? म्हणजे बुडण्याचा काळ आहे, म्हणजे तो त्यांचा न्यायाचा काळ आहे. वचन सांगते की सैतान त्याच्यावरती अटॅक करणार, मी मध्यस्थी करू शकत नाही म्हटलेले. म्हणजे काय? विश्वासाचा त्याग होणार. याचा अर्थ काय होतो की ज्या वेळेस रॅप्चर होईल, नीट लक्षात घ्या, ज्या वेळेस रॅप्चर होईल त्यावेळेनंतर पुढचा जो काळ असेल विश्वासाचा त्याग केलेला आहे. म्हणजे आज संधी असून सुद्धा, आज चिन्ह चमत्कार असून सुद्धा, आज जगामध्ये सुवार्थिक असून सुद्धा, आज वचन पुलपिटवरून येत असून सुद्धा, रॅप्चर बद्दल सांगून सुद्धा ज्यांनी ऐकलं नाही, ज्यांनी स्वतःची तयारी केली नाही, ज्यांनी एक्स्ट्रा तेल आपल्यामध्ये घेतलं नाही, ज्यांनी आत्म्याला आपल्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी वाव दिला नाही, ते काय होते? ते या पृथ्वीवरचेच राहतील. कळते? म्हणजे काय होणार आहे की ज्यावेळेस ट्विंकलिंग ऑफ आय येईल, पापणी लावण्याचा समय, या झडप ज्यावेळेस होईल, स्नॅच अवे टाइम होईल, त्यावेळेस काय होणार आहे? त्याच्यानंतर पुढचा काळ कुठला आहे? विश्वासाचा त्याग असलेला काही. म्हणजे आज कृपेचा काळ आहे. कृपेचा काळ ज्यावेळेस संपेल त्यानंतर पुढचा काळ कुठला असणार आहे? न्यायाचा काळ असणार आहे. प्रेज द लॉर्ड. बरोबर? हा, परत एकदा बघा. विश्वासाचा त्याग हा त्या दिवसाच्या अगोदर तो अनीतिमान पुरुष प्रगट होईल. म्हणजे कोण? अँटिक्राइस्ट. प्रेज द लॉर्ड. अँटिक्राइस्ट कधी प्रगट होणार आहे? विश्वासाचा त्याग झाल्यानंतर. कळतंय तुम्हाला? अँड जलप्रलय कधी येणार आहे? नोहा तालुक आत गेल्यानंतर. तावात कोण होतं? जे विश्वास ठेवणारे होते ते. तावाच्या बाहेर कोण होतं? विश्वासाचा त्याग केलेले. कळलं? त्यांना सांगण्यात आलं होतं ना, 120 नोहा आपला येऊन माईक करून सांगत होता जलप्रलय येणारे, जलप्रलय येणारे, जलप्रलय येणार, पण ऐकत नव्हते. मग काय होणार आहे? मग बाहेरची व्यक्ती बाहेर, आतली व्यक्ती आत. बाहेर न्याय तर आत कृपा आहे. रॅप्चर नंतर वरती स्वर्गात कृपा आहे, खाली अँटिक्राइस्ट येणार आहे. तुम्ही ख्रिस्ताला का वचन काय सांगते? त्यांनी सांगितलं तुम्हाला कोण पाहिजे ना आम्हाला सांगा. येशू ख्रिस्ताला सोडू का बराब्बाला सोडू? म्हटलं आम्हाला बराब्बाला सोडा, येशूला खूप खांबावरती टांगा. ते म्हटलं मला असं तर करता येत नाही, मला ह्याच्यात काही दोष आढळत नाही. ते म्हटले की ह्याच्या रक्ताचा दोष आमच्यावरती आणि आमच्या पिढ्यांवरती असो. म्हटले ना शास्त्री पुरुषे तसे. मग काय झालं? AD 70 मध्ये मंदिर तोडलं गेलं आणि 2000 वर्ष इस्रायल राष्ट्र संपूर्ण जगामध्ये भटकायला लागलं. सगळं भारतात पण आलेले, अजून काही पूर्ण जगामध्ये इस्रायल राष्ट्र पसरलेलं होतं. आज परत ते इस्रायल राष्ट्राकडे परत येतात. ते कारण वचनामध्ये दिलेले की इस्रायल राष्ट्राची स्थापना झाल्यावरती संपूर्ण जगातली लोक इस्रायल राष्ट्राकडे यायला सुरुवात होते. आपण शेवटच्या काळामध्ये आहोत. हे चिन्ह शेवटच्या काळातलं चिन्ह दिसत आहे. आता गोष्टी चाललेल्या आहेत. रॅप्चर कधी होईल मला माहित नाही, पण माझ्या आत्म्यामध्ये सांगितलेलं आहे की तू तयारी करत असताना जागरूक सतर्क राहा. वचन सांगते तो अनितिमान पुरुष प्रगट होईल. म्हणजे कोण होणार आहे? अँटिक्राइस्ट. आणि अँटिक्राइस्टचा काळ तो अत्यंत भयानक आहे. मग प्रेज द लॉर्ड. वचन सांगते की तो पुढचं आपण समजूया. पुत्र विरोधी व ज्याला देव किंवा भजनीय म्हणून नाशाचा पुत्र. बरोबर? नाशाचा पुत्र म्हणजे नाश करणारा कोण आहे? सैतान. नाश करायला, चोरी करायला, घात करायला आलेला आहे. बरोबर आहे? असं लिहिलेलं आहे सैतान. बरोबर आहे? नाशाचा पुत्र. मग आपण उत्पत्तीमध्ये काय बघितलं? सर्पाची संतान आणि त्या
पुरुषांची सत्ता ते आपापसामध्ये वैर स्थापन करत. बरोबर, म्हणजे अँटिक्राइस्ट कोण आहे? नाशाचा पुत्र म्हटलेले त्याला, म्हणजे सैतान नाही आहे इथं, हा मनुष्य आहे. यहूदा इस्करियोतला काय म्हटलेले? यहूदा इस्करियोत जो होता त्याला पण नाशाचाच पुत्र म्हटलेले ना. माहितीये का तुम्हाला का नाही माहिती? म्हटलंय बाई तुला नाशाचा पुत्रच म्हटलेले. आणि इथं सुद्धा म्हटलेले नाशाचा पुत्र. नाशाचा पुत्र याचा अर्थ असा नाही होत अँटिक सगळेच अँटिक नाशाचा तो अनितिमान पुरुष प्रगट होईल, म्हणजे तो नाशाचा पुत्र म्हटलेला आहे. हा विरोधी, हा व ज्याला देव किंवा भजनीय म्हणून म्हणतात त्या सर्वांपेक्षा स्वतःला उंच करणारा. हा तो विरोध करणारा. कशाला विरोध करतो? तो स्वार्थेस विरोध करतो, येशूच्या वचनास विरोध करते आणि येशूस विरोध करते. विरोधी याचा अर्थ काय होतो? एक योहान याचा 4 अध्याय 2 ते 4 वचन आपण पाहूया. 1 योहान 4 अध्याय 2 ते 4. देवाचा आत्मा तर यावरून ओळखावा. हा देवाचा आत्मा यावरून ओळखावा, म्हणजे एक सैतानाचा नाशाचा पुत्र आहे आणि एक कुठला आहे? देवाचा आत्मा आहे. हा म्हणजे हा देह धरून आलेला येशू ख्रिस्ताला जो आत्मा कबूल करीतो तो देवापासून आहे. बरोबर, येशू ख्रिस्ताला जो आत्मा म्हणजे जो मनुष्य कबूल करतो की येशू हा प्रभू आहे, येशू हा तारणार आहे, येशू हा स्वर्गात नेण्याचा मार्ग आहे, हा जो आत्मा कबूल करतो, बरोबर आहे, हा तो कोण आहे? जो आत्मा येशूला कबूल करीत नाही, तो देवापासून आहे. बरोबर. दुसरा आता काय? हा देवाचा आत्मा तर यावरून ओळखावा. हा देह धरून आलेला येशू ख्रिस्ताला जो आत्मा कबूल करीतो तो देवापासून आहे. जो आत्मा येशूला कबूल करीत नाही, जो आत्मा येशूला कबूल करत नाही की हा येशू प्रभू आहे, हा तारणार आहे, हा देवाचा पुत्र आहे, हा पुनरुत्थान, बरोबर, हा तो देवापासून नाही. तो देवापासून नाहीये. मग कोणापासून आहे? नाशापासून आहे. नाशाचा पुत्र आहे तो. कारण पुढे बघा काय दिलंय? हाच ख्रिस्ता विरोधाचा आत्मा आहे. हा ख्रिस्त विरोधाचा आत्मा आहे. ख्रिस्त विरोधाचा आत्मा याचा अर्थ काय? सैतान नाही, तो आत्मा आहे. तो आत्मा ख्रिस्ताला नाकारतो, त्याला ख्रिस्त विरोधी त्याचा आत्मा म्हटलेला आहे. अनितिमान पुरुष कोण आहे? जो ख्रिस्ताला नाकारतो, जो ख्रिस्ताच्या सुवार्तेला विरोध करतो, ख्रिस्ताच्या कार्यामध्ये वचन सांगते की आताच आपण पाहिलं हुमायून यांनी काय केलेले? विश्वासरूपी तारू फुटलाय त्यांचा. अशी जी लोक कोण आहेत? ते आत्मा पण आहे, तो ख्रिस्त विरोधकाचा आत्मा आहे. हा तो येणार आहे, हे तुम्ही ऐकले आहे, आणि तो जगात आत्ताही आहे. नंबर 2 आहे, जो येणार आहे कधी? शेवटच्या काळात. पण तो आत्ता म्हणजे त्या काळात सुद्धा, योहानाच्या काळात सुद्धा ते आत्मे होते. बरोबर. अँटिक्राइस्ट म्हणजे काय माहिती का? अँटिक्राइस्ट हा ह्या काळात येणार आहे, पण त्या काळात पण ख्रिस्त विरोध करणारे आत्मे होते. पण हा जो हिता आहे की तो अनितिमान पुरुष प्रगट होईल, म्हणजे तो एक व्यक्ती आहे जो ऑलरेडी वचनानुसार लिहून दिलेला आहे. बरोबर आहे. हा आपण तो येणार आहे हे तुम्ही जे आहे, तुमच्या जो आहे तो मोठा आहे. जगात जो आहे, जगात कोण आहे? नाही, जगात जग आहे, जगाच्या विचार कल्पना आहे, जगाची बुद्धी आहे, सैतान पण आहे, नाशाचा पुत्र पण आहे. पण तुमच्यामध्ये कोण आहे? देवाचा आत्मा आहे. बरोबर. म्हणून आमच्यामध्ये जो आहे हा जगात असल्यापेक्षा मोठा आहे. आमच्यामध्ये कोण आहे? पवित्र आत्मा. म्हणून आम्ही पवित्र आत्म्याचं ऐकतो, पवित्र आत्म्याच्या सानिध्यात चालतो, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालतो. बरोबर. पण अँटिक्राइस्ट काय आहे? अँटिक्राइस्ट कोण आहे? अँटिक्राइस्ट पुढे येऊन काय करणार आहे ना, हे आपण पुढे शिकूया, कारण आता बहुतेक वेळ झालेली आहे.
पुढे शिकूया आपण. तो पण एक गोष्ट सांगतो, तो एक व्यक्ती आहे. तो पुढं म्हटलेले तो विरोधी, ज्याला देव किंवा भजनीय म्हणतात, म्हणजे तो असा व्यक्ती आहे जो ऑलरेडी धार्मिक पुढारी आहे. तो कारण वचन सांगते त्याला देव आणि भजनीय म्हणतात. तर तुमचं तुम्ही ओळखा आता कोण आहे, मी पुढे सांगणारच आहे, पण तुम्हाला स्टडी करण्यासाठी देतोय. तो व्यक्ती धार्मिक पुढारी असणारे, तो एक धार्मिक पुढारी असणारे जो त्याला देव आणि भजनीय म्हणतात. आणि कधी कधी तो पापाची क्षमा पण करवण्याचं स्वतःमध्ये सामर्थ्य करतो. तर तो म्हणतो की मी पापाची क्षमा करणारा कोण आहे? पापाची क्षमा करणारा कोण आहे? येशू ख्रिस्त. मी जर आता प्रतीकला म्हटलं की तुझ्या पापाची क्षमा करतो, मी क्रूस खांबावरती गेलोय का? माझं रक्त काय उपयोगाचं आहे का? माझं रक्त मला सेव्ह करू शकत नाही, त्याला कधी सेव्ह करणार? म्हणून पाऊल म्हणतो माझ्याद्वारे पाऊल काय म्हणतो? यहुद्यांना म्हणतो की माझ्याद्वारे जर यहुद्यांचं तारण झालं असतं तर मी एकदा नाही 100 वेळा क्रूस खांबावरती गेलो असतो, पण नाही होऊ शकत. अब्राहम क्रूस खांबावरती गेला, मोशे क्रूस खांबावरती गेला, इव्हन दावीद क्रूस खांबावरती गेला, तरी पापाची क्षमा होणार नाही. पापाची क्षमा होण्यासाठी केवळ येशू ख्रिस्ताचंच रक्त पाहिजे होतं. म्हणून जी आहे कुमारी गर्भवती झाली, त्याचं पुत्र संतान प्रसवली, तिचं नाव काय आहे? त्याचं नाव काय ठेवण्यात आलं? इमॅन्युअल. याचा अर्थ आम्हा सानिध्यात देव, जे 25 तारखेला करणार आहोत आपण. जे 25 तारखेमध्ये करणार आहोत, जगात जो आहे त्याच्यापेक्षा आमच्यात जो आहे तो मोठा आहे. मला जगात जो आहे त्यापेक्षा माझ्यामध्ये असलेला पवित्र आत्मा येशू हा मोठा आहे. त्याच्यावरती मी विश्वास ठेवतो आणि त्याच्या सानिध्यात चालण्यासाठी, मार्गदर्शन चालण्यासाठी पवित्र आत्म्या मला मदत कर, मला सहाय्य कर. प्रेज द लॉर्ड. आपण प्रार्थना करूया. परमेश्वरा देवा, आज वचनानुसार आम्ही पुष्कळ गोष्टी पाहिलेल्या आहेत देवा. खरोखरीच देवा, तुझं दुसरं आगमन होणार आहे त्याच्या आधी तू वचन सांगते की कृपेच्या काळामध्ये मी सदैव तुमच्याबरोबर आहे. कारण जगात जो आहे त्यापेक्षा आमच्यामध्ये तू आहे तो मोठा आहे देवा. ही तुझी दया कृपा आमच्यावरती केलीस याबद्दल धन्यवाद मागतो. ही मंडळी देवा तुझ्या समोर उपस्थित आहे देवा. ते आज तुझ्या वचनास ऐकण्यासाठी बसलेले होते परमेश्वरा. आज देवा ह्या काळामध्ये परमेश्वरा चालत असताना त्यांनी विश्वास रूपी धाव उठू दिलेले आहे देवा. ते विश्वासाने चालत आहेत देवा. तू त्यांना स्पर्श कर आणि येशूच्या नावात देवा सर्व त्यांची समस्या दूर कर देवा. त्यांना तू सहाय्य कर देवा, मार्गदर्शन कर. वचनाने चालण्यास त्यांना शक्ती सामर्थ्य तुझ्या ज्ञानाने भर देवा. खोटे सेवक आणि खोटे संदेश ओळखण्यासाठी पवित्र आत्मा तू त्यांना ज्ञानाने वाढवून मी तुला विनंती करते देवा. खरोखरीच देवा, ज्यांना देवा आरोग्याची गरज असेल, येशूच्या नावात देवा त्यांना आरोग्य मिळवू दे देवा. आणि त्यांच्या सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये पूर्ण कर देवा. फायनान्स ज्यांना लॅकिंग आहे देवा, धनसंपत्तीमध्ये, कर्जामध्ये जर काही लोकांना प्रॉब्लेम आहे देवा, येशूच्या नावात देवा मोकळं होऊ दे देवा त्यांच्या जीवनामध्ये. आणि परमेश्वरा देवा त्यांना ती गोष्ट पुरव म्हणून मी तुला विनंती करत आहे की त्यांनी विश्वासामध्ये, धीरामध्ये टिकून राहावं देवा. पुरवठा करणारा तू आहे देवा. आम्ही केवळ तुझ्याकडे मागू शकतो देवा, परंतु आमचा तारणारा, आमचा देवा विश्वासाने प्रार्थना केल्यावर उपलब्ध करून देणारा देव आहे देवा. विशेष करून देवा तुला मागतो की ज्यांच्या मानसिक टेन्शन मध्ये असतील, काही घरच्या समस्या असतील, नात्यामध्ये प्रॉब्लेम असेल, येशूच्या नावात त्यांच्यामध्ये प्रेम उत्पन्न कर देवा. तो दुरावा त्यांच्यामध्ये असेल देवा, तो दुरावा काढून टाक म्हणून मी तुला विनंती करते. जसं देवा आम्ही 25 तारखेच्या आधी चाललोय देवा, तो आम्हाला सहाय्य कर, मदत कर देवा, मार्गदर्शन कर. पुढच्या आठवड्यामध्ये देवा आम्ही जो तुझा सण साजरा करत आहे त्यामध्ये आम्हाला तुझ्या सामर्थ्याच्या पवित्र आत्म्याची गरज आहे देवा. आम्हाला ती पुरव देवा, चर्चला ती पुरव देवा.
आणि तुझ्या सर्व योजना ख्रिस्त येशूमध्ये पूर्ण होऊ दे. आणि विश्वासाचे धाव चालत असताना आमचा विश्वास टिकून राहण्यासाठी पवित्र आत्म्या आम्हाला मदत कर. त्यांनी जी काही विनंती केली देवा ती विनंती ऐक म्हणून मी तुला विनंती करत आहे. ख्रिस्त येशूच्या नावात देवा जे काही बीज पेरलं गेलेलं आहे देवा ते त्यांनी धरून राहावं आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी फळ द्यावं असं घडवू दे. येशूच्या नावात मागतो म्हणून पाहिजे. आमेन.